केंद्रीय संस्थांच्या मार्फत केली पाहिजे, ट्विट केले ते. माननीय देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये खूप मास्टर आहेत. त्यामुळे SIT नेमली आहे. तात्पुरते मॅडमसारख्या खूप चांगल्या ऑफिसर अपॉइंट केलेल्या आहेत. खूप खणलं जात आहे. आवश्यकता वाटली तर देवेंद्रजी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतील. खरं त्यांच्यासोबत कॉल झालेत असं आरोप होतोय. सुषमा अंधारेंनी आरोप केलेला आहे की भाजपच्या कोणत्याही नेत्यांचे त्यामध्ये नाव येत या नाही. सगळ्या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक अतिशय सविस्तर निवेदन केलेलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे रातोरात उभे केले जात आहेत, त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते. काय सांगाल राज्यात? माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. पुतळे उभं करायला अडचण नाही, त्या व्यक्तिमत्वाचं तेवढं कर्तृत्व असतं, पण त्याचे काही नियम आहे. ते नियम आपण तोडले तर आपणच समाजामध्ये असंतोष निर्माण करू आणि त्या महापुरुषाने बिचाऱ्याने आयुष्यभर चांगलं काम केलं आणि आपण त्याच्या नावाने तेढ निर्माण करणं. उभे करायला हरकत नाही. ॲप्लिकेशन करा, जागा ठरवूया, मग महानगरपालिकेची परवानगी लागते, मग पोलीस डिपार्टमेंटची लागते, सगळी फाईल मंत्रालयात जाते. वेगवेगळ्या वेळेला पुतळ्याच्या विटंबनेमुळे आपण कडक नियम केलेले आहेत. ते नियम पालन केले नाही तर शेवटी प्रशासनाला कारवाई करावी लागते. जाणीवपूर्वक केलं जाते का राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी? कसं आहे की मी माझ्या आयुष्यात हे शिकलो की हेतुआरोप करायचा नाही. आपण म्हणू की त्यांची श्रद्धा आहे, आपण म्हणू त्यांची भावना आहे, पण ती श्रद्धा भावना ही कायद्याचा भंग करणारी नसावी ना. संजय काकांनी पाण्यासाठी आंदोलन केलं, मोर्चे काढले. परिस्थिती आहे जिल्ह्यावर तशी पाणी टंचाईची बघा, पाणी टंचाई निर्माण झाली तर प्रशासन पूर्णपणे खंबीर आहे. टँकर आपण मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात करतो. सगळ्या आपल्या स्कीम्समधून पाणी सोडतो. स्कीम्समधून शेताला पाणी सोडताना एप्रिल मेमध्ये, जूनमध्ये पाऊस वेळेत नाही आला तर मग प्यायला पाणी मिळणार नाही, म्हणून थोडी कंजूशी करायची असते. जरा जूनमध्ये आपल्या लक्षात आलं की पाऊस बरा आला तर आपण ते पाणी सोडणार. त्यामुळे शेतीलाही पाणी मिळालं पाहिजे, पण प्राधान्याने माणसाला आणि गुरांना प्यायला पाणी मिळालं. आंदोलनाबद्दल आपल्याला काय वाटतं? ते उतरलेत. आंदोलन त्यांनी करावं. शासन प्रशासन त्याची दखल घेईल.